गरमागरम वाफाळलेला पांढरा रस्सा पाहून सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी? मग वाट कसली पाहताय? चला तर आज आपण गृहविष्णू किचनमध्ये कोल्हापूरची खासियत चिकनचा पांढरा रस्सा कसा करायचा ते पाहूया. काय म्हणता? पांढरा रस्सा करायला गेला तर तो फुटतो? काळजी करू नका. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही पांढरा रस्सा तयार केलात ना, तर तुमचाही पांढरा रस्सा अजिबात फुटणार नाही. गृहविष्णू किचनचे व्हिडिओ थोडेसे लांबलचक असतात, परंतु रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितलेली असते. ते सुद्धा भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. त्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदाच रेसिपी करणार असाल ना, तरी तुमची रेसिपी अजिबात फसत नाही. चला तर आज पाहूया आखाड स्पेशल कोल्हापूर विशेष गरमागरम वाफाळलेला चटकदार पाचक पौष्टिक चिकन पांढरा रस्सा. गरमागरम वाफळलेला चटकदार पांढरा रस्सा करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो चिकन घ्यायचे. हे चिकन आपल्याला 3-4 वेळा चोळून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचे. पाणी निथळल्यानंतर या चिकनला आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद व्यवस्थित चोळून घ्यायची आहे. आपल्याला पांढरा रस्सा करायचा, त्यामुळे नेहमीसारखी हळद खूप वापरायची नाही, अगदी थोडीशी वापरायची, परंतु वापरायची आहे. यानंतर या चिकनवर आपल्याला झाकण ठेवायचे आणि हे चिकन आपल्याला कमीत कमी बुडण्यासाठी अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत चिकन मुरतंय तोपर्यंत पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला आणखीन काय काय साहित्य लागतंय ते पाहूया. पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं वाटीभर पांढरं वाटण तयार करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 2 चमचे मगजबी, 12 ते 15 काजू पाकळ्या, 12 ते 15 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल म्हणजेच स्टार फूल म्हणजेच बादल फूल आणि 2-3 तमालपत्र. मसाला वेलची अगदी छोट्या छोट्या आकाराची घ्यायची आणि काजू पाकळ्यांऐवजी काजू तुकडा किंवा काजू कणी वापरली तरी काहीच हरकत नाही. मगजबीपेक्षा काजूचं प्रमाण निम्म घ्यायचंय आणि लसणाच्या पाकळ्यांपेक्षा आल्याचंही प्रमाण निम्मच घ्यायचंय. आता गॅसवर आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये वाटीभर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय. पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची आहे आणि पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला खसखस, पांढरे तीळ, मगजबी, काजू आणि 4 हिरव्या वेलचींपैकी 2च हिरवी वेलची आपल्याला यामध्ये घालायच्यात. 2 मिनिटं हे पाणी असंच उकळू द्यायचंय. 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मुरण्यासाठी म्हणजे मऊ होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे. या व्यतिरिक्त आपल्याला मध्यम आकाराचा जो नारळ असतो ना, त्यातली अर्धी नारळाची वाटी घ्यायची. खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळसर रंगाचा चॉकलेटी रंगाचा भाग असतो ना, तो आपल्याला साल कटरच्या साहाय्यानं काढून घ्यायचं आहे. खोबरं किसून घ्यायचंय. मी किसून घेतले, तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला या नारळाचं दूध काढायचंय. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं. या भांड्यामध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचंय. वाटीभर किंवा खोबरं बुडेल इतपत कोमट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि मिक्सरवर फिरून घ्यायचंय. कोमट पाण्याचा वापर केल्यानं दूध पटकन निघतं आणि जास्त निघतं. हो, परंतु कोमट म्हणजे अगदी कोमट, गरम नाही बरं का. जर गरम पाणी वापरलं ना, तर मग सगळं मिश्रण उफाळून बाहेर येईल. आधीच खूप पाणी घालून बारीक नाही करायचं, नाहीतर खोबरं गरगर गरगर फिरत राहतं, व्यवस्थित दूध निघत नाही. आता एक बोल घ्यायचंय. बोलवर अशा प्रकारे पांढरं शुभ्र मलमलचं कापड घालायचंय आणि मिक्सरवर फिरून घेतलेलं खोबरं आपल्याला यावर घालायचंय आणि हे पहा अशा प्रकारे हे खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्यानं घट्ट पिळून घ्यायचंय. पहिल्या वेळी आपण जे दूध काढतो ना, हे झालं घट्ट दूध. आता कापडामध्ये ओल्या खोबऱ्याचा जो चोथा उरलाय ना, तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हा खोबऱ्याचा चव आपल्याला मिक्सरवर मिनिटभर फिरून घ्यायचा आहे आणि पहिल्याप्रमाणेच गाळून घ्यायचा आहे. दुसऱ्या बॅचमध्ये पहिल्यापेक्षा थोडंसं पातळ दूध निघतं. 2दा गाळून झाल्यानंतर आता हा जो चोथा उरलाय ना, याचा तुम्ही चटणीसाठी वापर करू शकता. एवढं सगळं करेपर्यंत आपण हळद मीठ लावून जे चिकन मुरत ठेवलं होतं ना, ते व्यवस्थित मुरलंय. ते आता आपल्याला शिजवायला घ्यायचे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचे. पातेलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर कच्चा उग्र दर्प येतो. आता यामध्ये आपल्याला चिकन घालायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हे पहा सांडशीच्या साहाय्यानं पातेलं धरायचंय आणि कांदा चांगला मिक्स होईपर्यंत हे चिकन आपल्याला मिनिटभर असंच हलवत राहायचंय. त्यानंतर मात्र चमचेच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि मोठ्या आचेवरच हे चिकन आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय. चिकनला चांगला चटका बसायला हवा.
म्हणजे चिकनचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो. हे पहा मोठ्या आचेवर एकसारखं 3-4 मिनिटं हलवत राहिल्यानंतर चिकनचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. चिकन पांढरट दिसायला लागले आणि वाफही चांगली धरलेली आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि या झाकणामध्ये आपल्याला वाटीभर पाणी घालायचं. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे चिकन आपल्याला असंच वाफेच्या पाण्यावर शिजून घ्यायचंय. ताटावरचं पाणी गरम झालं, पाण्याला चांगले बुडबुडे आले, वाफ आली की हे पाणी आपल्याला या चिकनमध्ये म्हणजे पातेल्यामध्ये घालायचे. पुन्हा झाकण ठेवायचे. पुन्हा झाकणामध्ये पाणी घालायचे. असं आपल्याला चिकन शिजेपर्यंत करायचंय. परंतु पहिल्यांदा पाणी घातल्यानंतर हे चिकन आपल्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे म्हणजे खाली लागणार नाही. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाणी घातल्यानंतर आपल्याला असं हलवण्याची गरज नाहीये. आणि झाकणामध्ये पाणी घालताना नेहमी वाटीचा, ग्लासचा किंवा तांब्याचाच वापर करायचा आहे. एका ग्लासमध्ये 2 वाट्या पाणी बसतं आणि एका तांब्यामध्ये 2 ग्लास पाणी बसतं. म्हणजे एका तांब्यामध्ये 4 वाट्या इतकं पाणी बसतं. यावरून आपल्याला किती वाट्या चिकन स्टॉक करायचा आहे किंवा किती वाट्या चिकन स्टॉक तयार झालाय हे पक्क लक्षात येतं. हे पहा 20 ते 25 मिनिटात मी 4-5 वेळा पाणी बदललंय आणि मधल्या वेळात मी गॅसची फ्लेम मंद ते मध्यम याच्यामध्ये ठेवली होती. आता आपलं चिकन शिजलंय का ते पाहूया. हे पहा चिकनचे अगदी पटकन 2 तुकडे होत आहेत. याचा अर्थ आपलं चिकन व्यवस्थित शिजलंय. आता गॅस बंद करायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि शिजलेलं चिकन आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले पांढऱ्या वाटण्यासाठीचे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. आता यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे. हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आत्ता म्हणजे सुरुवातीला काहीच पाणी न घालता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर 2 मिनिटं फिरवून घ्यायचे. 2 मिनिटं फिरवून घेतल्यानंतर जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आणि पाणी व्यवस्थित पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरवर 2-3 मिनिटं हे सगळे जिन्नस आपल्याला फिरवून घ्यायचे. फिरवून घेतल्यानंतर आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची. जर आपण अगोदरच पाणी खूप घातलं असतं ना, तर मग सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये नुसतेच फिरत राहिले असते, व्यवस्थित बारीक झाले नसते. म्हणून आधी तसेच फिरवून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट वाटीत काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, भांडं विसरायचं आणि ते पाणी देखील यामध्ये घालायचं आहे. आता आपण जे चिकन शिजवून घेतलंय ना, त्यातले आपल्याला चिकनचे पीस वेगळे करायचे आणि चिकनचा स्टॉक वेगळा करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीनं. चिकनचे हे जे पीस आहेत त्याचं आपण सुक्कं चिकन करणार आहोत आणि स्टॉकपासून पांढरा रस्सा. या स्टॉकपासून तुम्ही तांबडा रस्सा देखील करू शकता. स्टॉकमध्ये चिकनचा सगळा अर्क उतरलेला आहे. त्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये आता चिकनचे पीस ठेवायचे नाहीयेत. एखादा हाडाचा पीस आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष पांढरा रस्सा तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला 5-6 काळी मिरी, 5-6 लवंग, 2 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, स्टार फूल म्हणजे बादल फूल, 2 तमालपत्र देखील घालायचे आहेत. हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी 4-5 सेकंद हलवून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी पांढरी पेस्ट तयार केली ना, ती पेस्ट यामध्ये घालायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे तूप सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे. लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, मध्यमच ठेवायची आहे. कारण आपली ही जी पेस्ट आहे ना, ती करपता कामा नये, तिचा रंग बदलता कामा नये. परंतु तिचा कच्चा उग्र दर्प तर उडून जायलाच हवा. म्हणून ही पेस्ट आपल्याला अशा पद्धतीनं गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो चिकनचा स्टॉक केलाय ना, तो चिकन स्टॉक यामध्ये घालायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा चिकन स्टॉक आपल्याला या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही सगळ्याच्या सगळा चिकन स्टॉक वापरायला हवा असं काही नाही. निम्म्या स्टॉकचा तुम्ही पांढरा रस्सा आणि निम्म्या स्टॉकचा तुम्ही तांबडा रस्सा करू शकता. पेस्ट स्टॉकमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि उकळी येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकसारखं पळीच्या साहाय्यानं हलवत राहायचं आहे. हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळ उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. म्हणजे गरम मसाल्याचा सगळा अर्क या स्टॉकमध्ये उतरेल आणि पेस्टला जो कच्चा उग्र दर्प असतो ना, तो देखील हळूहळू कमी होईल. एकंदरीत काय मंद आचेवर 5 मिनिटं असंच उकळत ठेवलं ना, तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील. आपल्याला नंतर अशी खळखळून उकळी काढता येणार नाहीये, म्हणून जे काही उकळायचं आहे ना, ते आत्ताच उकळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण काढलेलं नारळाचं दूध घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर हे दूध आपल्याला या चिकन स्टॉकमध्ये पळीच्या साहाय्यानं एकसारखं उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे. परंतु उकळी येऊ द्यायची नाहीये, उकळी येईपर्यंत हलवत राहायचं आहे. मोठ्या आचेवर एकसारखं पळीच्या साहाय्यानं हलवत राहिल्यानंतर आपल्या या मिश्रणाला आता
थोडी थोडी उकळी यायला सुरुवात झाली आहे, परंतु उकळी आलेली नाहीये. जर नारळाचं दूध या स्टॉक बरोबर खळखळून उकळलं ना, तर कदाचित पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण खळखळून उकळून घेत नाही आहोत. तसे तर आपण सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत, कच्चे अजिबात राहिलेले नाहीयेत. जर कोणताही जिन्नस कच्चं राहिलं ना, तर कदाचित पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते. परंतु खबरदारी म्हणून आपण उकळी काढतच नाही आहोत. छोटीशी उकळी यायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला या रश्श्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मध्ये चीर दिलेली हिरवी मिरची देखील घालायची. आपण चिकन मॅरिनेट करताना अर्धा चमचा मिठाचा वापर केला, त्यामुळे आपल्या चिकन स्टॉकमध्ये मीठ आहे याचा अंदाज घेऊनच आपल्याला आता मिठाचा वापर करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर मिठाचा वापर केला ना, तर मग पांढरा रस्सा अजिबात फुटत नाही. आपण दह्याची, ताकाची कढी करतो ना, त्यावेळी देखील गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकलं ना, तर मग कढी अजिबात फुटत नाही. अशा प्रकारे हिरव्या मिरचीला छेद देऊन मिरचीचा वापर केला ना, तर पांढऱ्या रश्श्याला हलकीशी तिखट चव येते. गरमागरम वाफवलेला चटचटीत चिकनचा पांढरा रस्सा तयार झालाय. तयार झालेला हा पांढरा रस्सा आपल्याला एखाद्या सर्व्हिंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एखादाच बोनचा, हाडांचा चिकनचा पीस घालायचा आहे. पाहताय ना तुम्ही, आपण चिकन मॅरिनेट करताना हळदीचा वापर केलाय, तरी सुद्धा आपला पांढरा रस्सा अगदी पांढराच झालाय. अजिबात सुद्धा तो पिवळा किंवा लाल झाला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटला अजिबात नाहीये. आणि चवीचं जर म्हणाल, तर तो किती स्वादिष्ट आणि पौष्टिक असणार आहे, हे कृती बघताना तुमच्या लक्षात आलंच असेल. कोल्हापुरी थाळीमध्ये पांढऱ्या रश्श्याचा आवर्जून समावेश का केलेला असतो, याची तुम्हाला काही कल्पना आहे का? माझ्या मते झणझणीत, चमचमीत चिकन, मटण अगदी सहज पचावं म्हणून नारळाच्या दुधाचा वापर करून या कोल्हापुरी थाळीमध्ये पांढऱ्या रश्श्याचा समावेश केलेला असावा. कोकणात कसा सोलकढीचा वापर करतात, काहीसं तसंच. तुम्ही यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनं पांढरा रस्सा बनवता का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, शहरातून हा व्हिडिओ पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मग तुम्ही सुद्धा या आखाड पार्टीसाठी अशा प्रकारे कोल्हापूर विशेष पांढरा रस्सा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.